नमस्कार, मी संजय ठाकरे आणि आपण बघणार आहोत भागवत कथा आणि हरिनाम ज्ञानयज्ञ सप्ताह। अरे किती तरी कमी गेले या दारूच्या पायी, गेले या दारूच्या पायी, गेले या दारूच्या पायी, गेले या दारूच्या पायी। आता तरी दारू सोड भाई, दारू सोड भाई, नाही तर गती बरी नाही, नाही तर गती बरी नाही, नाही तर गती बरी नाही। ऐक बातमी कितीतरी कमी गेले या दारूच्या पायी, आता तरी। आणि एक गाणं ठेवा, आपण दारूबंदी करायची म्हटलं म्हणजे दारूबंदी होत नाही। शासनाने एकदा तिकडूनच बंद जर केली तर लोक इकडे भट्ट्या लावतात आणि शासन बंद करू शकत? त्यांना मिळाला मोबदला मिळणार नाही ना। पेनाराच्याच मनात आलं पाहिजे की आपल्याला तिच्याकडे पाहायचं। आमच्याकडे काही लोक मग ते निवडणुकीचा काळ आला की नाही ते सुरू होतात की आपल्याला आपल्या गावात दारूबंदी करायची। ते मला आग्रह करतात की महाराज तुम्ही आमच्या सोबत बसा। म्हणलं मी बसत नाही।
आता आपण बघणार आहोत रामायणाचार्य श्री सुनीलजी महाराज केवट यांचं कीर्तन. बऱ्याच कथा आल्या माझ्यासारखी किती आम्ही आधी सांगितलेलं असतं थोडं सगळं ठरतं ते. आपला जन्म दवाखान्यात आणि दवाखान्यात जन्म झाल्यामुळं जन्माला आल्यापासून तर मरेपर्यंत आपल्या मागे एकच कार्यक्रम असतो दवाखाना. खाना हाती धोका मने हाती धोका
उमेश मला घ्या. देवाला प्रदक्षिणा करूया. बुढ़ा
ताई सत्यभामा माता नमस्कार माता नाम म्हणे तुमच्या चरणावरी माता आई प्रसादाची मान घ्यावी कोण या भागवत कथा व हरिनाम ध्यान यज्ञ सप्ताहाचे आयोजन श्री ओमनगर हनुमान सेवा समिती तुकुम चंद्रपूर येथील प्रांगणात करण्यात आले। भागवत कथा ऐकण्याचे भाग्य बरेच भक्तांना श्रोतांना मिळालेले आहे। भागवत कथेचा आस्वाद आपण घेतला, देणारे दुसरेच होते। भागवत कथा आपल्या भाग्यात होती म्हणून आपल्याला श्रवण भक्तीचा लाभ घेता आला। देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे, देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे, घेता घेता एक दिवस देणाऱ्याचे हात घ्यावे। ह्या ओळी आहे विंदा करंदीकरांच्या। सहज अशा ओळीमधून आपल्याला विंदा करंदीकरांनी देण्याचे आवाहन केले आहे। हात घेणे म्हणजे काय तर आपल्याकडूनही अशा गोष्टी घडाव्यात, समाजासाठी चांगल्या कृती आपल्याकडून व्हाव्यात। भागवत सप्ताहासारखे कार्यक्रम घडावेत, हरिनामाचा जप व्हावा या अर्थाने या ओळी आपण घेतलेल्या आहेत। ही भागवत कथा ज्यांनी आपल्या रसाळ वाणीने आपल्याला ऐकवली ते श्रीमद रामायणाचार्य व भागवताचार्य हरिभक्त परायण सुनीलजी महाराज केवट, तसेच त्यांचे अतिशय कर्णमधुर असे त्यांचे वाद्यवृंद व गायक कलाकार, त्यांच्यामुळे सर्वजण अतिशय तल्लीन होऊन ऐकत होते। त्यांची सांगण्याची शैली अतिशय सुंदर, अमोघ लौकिक वाणीने कधी ते आपल्याला लहानपणामध्ये घेऊन जायचे, तर कधी पंढरपूरला विठ्ठलाचे दर्शन द्यायचे, तर कधी आम्हा स्त्रियांना माहेरी घेऊन जायचे, बालकांना मामाच्या गावाला नेऊन सोडायचे। सर्व उदाहरण घरगुती देऊन तल्लीन करून टाकायचे, तर क्षणातच बहिणाबाईच्या ओळी म्हणून आम्हाला शाळेत नेऊन बसवायचे। अशी त्यांची सांगण्याची हातोटी होती। आणि सोबतच हरिनामाचा जप सुरू झाला की लगेच वाटायचे नाही आपण भागवत कथेतच बसून आहोत। ही त्यांची सहज अशी भागवत कथा सांगायची हातोटी। हरिपाठ तर आम्हा लहान मोठ्यांपर्यंत आमची आनंदाची मेजवानीच होती। सर्वांचेच पाय इथे थिरकायला लागले। हे श्रेय त्यांच्या वाद्यवृंदाचं व हरिपाठ म्हणणाऱ्यांचं। माझ्यासारखे बरेच जण असे होते की आयुष्यात कधीच हरिपाठाला आम्ही हजर नव्हतो, पण हा योगायोग घडवून आणला आमच्याकरिता या भागवत कथा व हरिनाम ध्यान यज्ञ सप्ताहामुळे। आणि या सर्व आनंदाला कारणीभूत म्हणजे उगे परिवार, त्यातही श्री अभिनय उगे व सौ मनीषा उगे ह्यांच्या संकल्पनेला, त्यांच्या जिज्ञासेला व त्यांच्या श्रीकृष्ण भक्तीला घरातील सर्वांनी एकत्रित येऊन योग्य आयोजन करून सर्व भाविक श्रोत्यांना श्री भागवत कथा ऐकण्याचे भाग्य लाभले। प्राध्यापक मुकुंद उगे साहेब यांच्या परिवारातील सदस्यांकडून उपस्थित पाहुणे मंडळीचं महाराजांचं या ठिकाणी स्वागत करीत आहे। त्यांनी बोलवलेले आमंत्रित निमंत्रित पाहुणे मंडळी, तसेच जे कथाकार आहे यांचं स्वागत, त्यांच्या मुलांच्या आणि सुनांच्या हस्ते पाहुणे मंडळीचं पण सन्मान चिन्ह, शाल, श्रीफळ देऊन या ठिकाणी त्यांचं एक सन्मान करण्यात आला। महाराजांचाही नातेवाईकाच्या हस्ते, त्यानंतर महाराजांच्या हस्ते बोलवलेल्या पाहुणे मंडळीचं त्यांनी सन्मानचिन्ह देऊन स्वागत। यानंतर मी कविवर्य श्री दौलतराव खानेकर भाऊजी यांना विनंती करते की त्यांनी माननीय
सुनीलजी महाराज केवट यांचा सत्कार त्यांचे स्वलिखित पुस्तक देऊन करावा. प्राध्यापक मुकुंदराव उगे यांचा सपत्नीक सत्कार करण्यात येणार आहे. श्री ओमनगर हनुमान सेवा समिती तुकुमतर्फे श्री अभिनय उगे व त्यांच्या पत्नी सौ मनीषा उगे यांचा सुद्धा सपत्नीक सत्कार करणार आहे श्री ओमनगर हनुमान सेवा समिती तुकुमतर्फे. म्हणजे शाळेत पोरांना सांगावं नाही लागत काय. यानंतर मंगलसिंग महाराज राठोड यानंतर इथे कुलदीप उगे येणार आहे. पुढील सत्कार श्री कुलदीप उगे देणार. गजानन महाराज औदकर धन्यवाद. कुलदीप ओम चंद्रपूर हे येते. शेंडे दुरट माहुरे सुरेश. यानंतर सौ शोभाताई ज्ञानेश्वर माहुरे सरपंच ग्रामपंचायत वागदरा या येतील. जी विस्तार अधिकारी. यानंतर श्री पुरुषोत्तमराव तुर्के अंधोरी जिल्हा वर्धा हे येतील. त्यानंतर कविवर्य श्री दौलत त्यानंतर मारुतराव उगे राहणार चिखली. श्री कान्होर श्री रामभाऊजी खराबे राहणार कापसी करंजी जिल्हा वर्धा. त्यानंतर श्री प्रल्हाद पाटील इंजिनियर अभिनय आणि आशिषचे मामा. त्यानंतर भास्करराव ज्ञान मंदिराचा उंबरठा असल्याने त्यांची सेवा हे शरणागत भावांनी तथा काया वाचा मनाने करणे फार आवश्यक असते. संत हे आपल्या आत्मबोधाने भक्तांना मोक्षप्राप्तीचा मार्ग नेहमीच दाखवत असतात. तर ह्या आजच्या ह्या कार्यक्रमाच्या निमित्ताने श्रीमद रामानाचार्य बौद्धाचार्य
हरिभक्तपरायण सुनीलजी महाराज केवट यांनी आपल्या अलौकिक वाणीतून प्रगट केलेल्या भागवत कथेने आपल्या सगळ्यांना आपल्याला मंत्रमुग्ध करून प्रकाशपण करून दिलेलं आहे. म्हणून मी महाराजांचे आभार मानतो. त्यानंतर तसेच त्यांच्या प्राध्यापक उगेसाहेब यांच्या मुलांनी सर्वांचे आभार मानले. त्यानंतर महाप्रसादाचा कार्यक्रम या ठिकाणी बऱ्याच वेळपर्यंत चालला. अशा प्रकारे सप्ताह इथे संपन्न झाला. धन्यवाद. थँक यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ फ्रॉम संजय ठाकरे.